माझ्या शिरशिव कॉर्नरमध्ये आज आपण उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवणार आहे। ही चकली अगदी खुसखुशीत अशी तयार होते, त्याचबरोबर खायला खूप टेस्टी लागते। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 2 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि वजनी प्रमाणात म्हणाल तर अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि साबुदाणा भिजेल इतपत आपल्याला पाणी याच्यामध्ये ठेवायचं आहे। आता आपण ह्याला 6 ते 7 तास चांगलं भिजवून घेऊया। इथं जवळजवळ 7 तास झालेले आहेत। आपण साबुदाणा हा एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया। ज्या वाटीने आपण साबुदाणा मेजर केला होता त्याच वाटीने मी इथं 3 वाट्या पाणी हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला कडकडीत गरम पाणी साबुदाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढं पाणी लागेल तेवढं आपण पाणी इथं घालणार आहे। तर अगदी थोडंसं पाणी इथं वरती राहिलं पाहिजे, जास्त पण पाणी ठेवायचं नाही आहे। तर इथं मी जवळजवळ पावणे 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे। थोडं पाणी शिल्लकच राहिलेलं होतं। तर बघा अगदी थोडंसं वरती किंचित आहे आपलं साबुदाण्याच्या वरती, या पद्धतीने ठेवायचं आहे आणि ओव्हरनाईट मी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे। तर बघा सकाळी मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे। आपण जेवढं साबुदाणा घेतला होता त्याच्या डबल आपल्याला बटाटे हे घ्यायचे आहेत। मी इथं अर्धा किलो साबुदाणा घेतला होता, त्याच्यासाठी आपण इथं 1 किलो बटाटे हे शिजवून घेतलेले आहेत आणि बटाटे आपल्याला खिसून घ्यायचे आहेत। या पद्धतीने शक्यतो मॅश करून घेऊ नका, कारण मॅश करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे मोठे चंक राहतात आणि ते चकली करताना मग व्यवस्थित अशी चकली तयार होत नाही। तर या पद्धतीने आपल्याला बटाटा हा खिसून घ्यायचा आहे। आता आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि त्याचबरोबर इथं मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहे। जास्त फाईन पेस्ट करायची नाही, तर अगदी थोडंसं मोठंच ठेवायचं आहे। जर फाईन पेस्ट केली तर ते खाताना घशामध्ये ठसका लागला जातो, त्यामुळे मिरची ही थोडी मोठीच ठेवायची आहे। तर आपण जे भिजवून घेतलेला साबुदाणा आहे ते आता व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता, पण लाल मिरची पावडरनं घशामध्ये ठसका लागलाच जातो, त्यामुळे शक्यतो हिरव्या मिरचीचाच वापर करा। तर इथं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता आपण चकली करण्यासाठी साचा घेतलेला आहे आणि इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे, तेलाचा वापर करण्याची काहीही गरज नाही आहे। तर मी इथं हाताला थोडंसं पाणी लावून घेते आणि हे मिश्रण आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे जास्त मिश्रण हे चिटकणार नाही। तर बघा या पद्धतीने हे आपण पूर्ण भरून घेतलेलं आहे आणि आता आपण बंद करून घेऊया आणि त्याचबरोबर इथं मी एक सुती कापड खाली अंथरून त्याच्यावरती प्लास्टिकचं सीट अंथरून घेतलेलं आहे आणि आता आपण चकल्या तयार करून घेऊया। तर अगदी मस्त अशा ह्या चकल्या तयार होतात, बघा बिलकुल पण तुटत नाही आहेत। तर या पद्धतीने 3 ते 4 वेळी आपण करून चकली तयार करून घ्यायची आहे। तर आता आपण याच पद्धतीने सर्व चकल्या या तयार करून घेतलेल्या आहेत। बघा अगदी मस्त अशा या चकल्या तयार होतात आणि अगदी कमी मेहनतीत मस्त अशा चकल्या तयार झालेल्या आहेत। तर आपण 2 ते 3 दिवस मस्त असं उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत। तर बघा 2 दिवसानंतर आपल्या मस्त अशा ह्या चकल्या कडकडीत अशा वाळलेल्या आहेत। अगदी छान अशा ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्याला तळून घेऊया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, आपण चकल्या टाकून घेऊया। तेल आपल्याला सुरुवातीला एकदम व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच चकली टाकायची आहे। जर कोमट तेलामध्ये चकली टाकली तर ती व्यवस्थित अशी फुलली जात नाही, त्यामुळे सुरुवातीला तेल हे व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। तर बघा इथं मस्त अशा ह्या चकल्या फुलल्या जातात, त्याचबरोबर पांढऱ्या शुभ्र असे हे चकली तयार झालेले आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तर ही एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।